नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मी मीनाक्षी श्याम शेवाळे, अंबरनाथ. आज माता रमाई यांची जयंती. या माता रमाई यांच्या जयंतीच्या मी सर्व बौद्ध बांधवांना, उपासक आणि उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देते आणि रमाईच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. ज्याप्रमाणे या विश्वामध्ये ज्या महामानवांनी खूप मोठं थोर असं कार्य केलं, त्या महामानवांमागे एक स्त्रीचा हात असतो. तसाच बाबासाहेबांच्या पाठीमागे रमाईचा हात होता. म्हणून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिलं आणि एवढ्या मोठ्या याच्यावर घटनाकार, शिल्पकार, एवढ्या मोठ्या महान पदव्या बाबासाहेबांना रमाईच्या त्यागामुळेच मिळाले. तर सर्वात प्रथम मी रमाईच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते आणि मी त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करते. सर्वात प्रथम मी रमाईची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या जीवनावर सुरुवातीला एक गाणं सादर करते आणि ते गाणं लिहिलेलं आहे जॉली यांनी आणि ते गायलेलं आहे सीमाताई पाटील. परदेशातून आले हो तुम्ही, हर्ष मनाला झाला. परदेशातून आले हो तुम्ही, हर्ष मनाला झाला. सांगा साहेब तुम्हीच सांगा, सांगा साहेब तुम्हीच सांगा, दुःख मी सांगू कुणाला, माझे दुःख मी सांगू कुणाला. हे शिक्षण तुमचे किती तुम्हा बोलावे, हसण्यावारी नेता तुम्ही मी व काय करावे. हे शिक्षण तुमचे किती तुम्हा बोलावे, हसण्यावारी नेता तुम्ही मी व काय करावे. मूल बघू की काम बघू मी, मूल बघू की काम बघू मी, घोर काय जीवाला माझ्या, घोर काय जीवाला. परदेशातून आले हो तुम्ही, हर्ष मनाला झाला. माता रमाई यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त रमाईचा त्याग आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रमाईचं जीवन कार्य, रमाईचा जन्म, परंतु रमाईमध्ये जे गुण होते त्या गुणाचं मी थोडक्यात आपल्या पुढे मी माझ्या विचारानुसार, माझ्या मनानुसार मी त्यांच्या रमाईच्या जीवनावर मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज रमाईचा जन्मदिवस. तसं पाहिलं तर रमाई ही अशिक्षित होती, परंतु रमाईचा जन्म वणनगाव, जिल्हा रत्नागिरी, तालुका दापोली आणि गाव वणन या गावामध्ये भिकू धोत्रे आणि रुक्मिणी यांच्या पोटी रमाईचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थिती होती आणि रमाईचा जन्म, रमाईला 3 बहिणी आणि 1 भाऊ, गौरा, अक्का, गौरा, शंकर आणि रमा. रमाची मोठी बहीण अक्का ही दापोलीकरांनाच दिली होती. त्यानंतर रमा, शंकर आणि गौरा हे 3 भावंड होते. आई वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, परंतु रमाला आईनी म्हणजे रखमाबाईंनी एवढे सुंदर संस्कार केले बाल मनावर. रमाईच्या जीवनामध्ये बालपण म्हणजे असं नव्हतंच, कारण की बालपणापासूनच तिच्यावर कष्टाचे आणि उपजतच दुःखाचे दिवस आले. ज्यावेळेस रमाई हळूहळू मोठी झाली, रमाईचा जन्म झाला, गावामध्ये सर्वांना आनंद झाला आणि आता रमा दिसायला खूप सुंदर, सोज्वळ, गोरी गोमटी. आता हिचं नाव काय ठेवायचं म्हणून रमाईचं नाव त्यांच्या भिकू धोत्रे आणि रुक्मिणींनी पाळण्यातलं नाव भागीरथी असं ठेवलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण माता रमाईला रमा नावानेच ओळखतो, रमाई नावानेच ओळखतो, परंतु पाळण्यातले नाव भागीरथी होते. परंतु ते बोलले की भागीरथी हे नाव ठेवण्यापेक्षा आपण रमा नाव ठेवू, म्हणजे रामीला रमा नाव ठेवलं तर तिला रामी या नावानेच भिकू धोत्रे आणि रुक्मिणी तिला रामी या नावानेच हाक मारत होते. हळूहळू रमाईचं बालजीवन, ती मोठी होत गेली आणि अचानक आईची तब्येत बिघडली. त्यामुळे रमाईच्या मनावर जे बालपण असतं, म्हणजे बघा आपण बालपण असतं, ते बालपण रमाईच्या जीवनातच नव्हतं. बालपण म्हणजे काय असतं, खेळणं, कुदळणं, मित्रमैत्रिणी बरोबर खेळणं, अंगणामध्ये अशी मजा करणं, परंतु हे तिच्या जीवनामध्ये नव्हतंच. त्यामुळे रमाईच्या आईने, रुक्मिणीने तिच्यावर एवढे छान संस्कार केले की बघ रामू, आपली परिस्थिती अशी आहे,
आणि आपले जीवन गरिबीचे आहे. आपण फार अपार कष्ट करतो आणि यामुळे आपण पुढे होतो. तर अचानक रमाईची आई आजारी पडली आणि हळूहळू रुक्मिणीचा आजार हा बळावत गेला. एक दिवस झालं की रुक्मिणीने रमाला जवळ बोलावलं आणि रमाला बोलले की रामी, माझं काही खरं नाही, कारण की मला आता माझा आजार हा बळावत आहे आणि तुझ्या पाठी मी हे 3 भावंड म्हणजे गौरा, शंकर आणि तुझी तिघांची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. एकदा जेवढा ताप आला आणि एकदम तिला उंका भरला. रमाईचा हात तिच्या डोक्यावर म्हणजे रुक्मिणीने रमाईच्या डोक्यावर हात ठेवायच्या एवढ्यातच तिचा हात खाली पडला आणि रमाईच्या आईने रुक्मिणीने प्राण सोडला. म्हणजे अवघ्या 4-5 वर्षामध्येच रमाईवर हे दुःखाचं पहिलं संकट कोसळलं. त्यानंतर कसं तरी रमाईचे भाऊ आले, गोविंदपूरकर, ते मुंबईला राहत होते डबक चाळीमध्ये. त्यांचे काका वननकर ते सुद्धा आले, सगळे आले. नंतर त्यांच्यावर रुक्मिणीवर अंत्यसंस्कार झाले. 2-3 दिवस झाले, सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंबाचा भार हा भिकू धोत्रेवर पडला. भिकू धोत्रे सुद्धा दाभोळच्या बंदरावर मासे वाहण्याचं काम करत होते आणि असंच काम करता करता त्यांना सुद्धा छातीचा आजार बळावला. रुक्मिणी जात नाही 2-3 वर्षात तर यांचा आजार बळावला आणि अचानक भिकू धोत्रे सुद्धा आजारी पडले. रमाईवर मोठी जबाबदारी आली की आई गेली. आई लहानपणातच सोडून गेली. आता वडिलांची सुद्धा तब्येत अधूनमधून बरी नसते. परंतु म्हणतात ना की स्त्रिया कसं असतात की स्त्रिया आपलं दुःख व्यक्त करतात, परंतु पुरुष आपलं दुःख व्यक्त करत नाही. ज्यावेळेस रुक्मिणीचं निधन झालं त्यावेळेस भिकू धोत्रेला सुद्धा मोठा धक्का बसला की आता हा मुलांचा सांभाळ मी एकटा कसा करू. त्यामुळे रमा सुद्धा थोडाफार हातभार आपल्या वडिलांच्या आपल्या कुटुंबाला लावत होती. रमाईच्या आईने रमाईला सांगितलं का बघ रामी, तू जर समजा तू उद्या मोठी झाली, तुझं लग्न झालं तर आपल्या संसाराला कसा मिळतो तुला नवरा, कसा नाही, आपल्या संसारामध्ये आपण कसा हातभार लावायचा, आपल्या संसाराला कसं मदत करायची, हे बिन भांडवलाचा धंदा रुक्मिणीने रामूला शिकवला होता, रामीला. आणि तीच आईचं आठवण म्हणून आईचे बोलणे ती पुढे जाऊन सांभाळलं. आणि आई गेल्यानंतर हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ती सुद्धा आपल्या वडिलाला घरकामामध्ये मदत करू लागली. रुक्मिणीने तिला असं केलं की बघ, माणसाचं मन कसं स्वच्छ असायला पाहिजे. रामी, तू घरातलं सगळं काम नेटनेटकं करते, भांडे चकाचक घासते, परंतु ज्या भांड्यामध्ये तुझं रूप दिसते, आपलं रूप दिसते, तसंच आपलं माणसाचं काय मन स्वच्छ असायला पाहिजे, निर्मळ असायला पाहिजे, की कोणावरही द्वेष भावना, कोणावरही रागवता आलं नाही पाहिजे. जसं आपलं भांडं स्वच्छ आहे तसंच आपलं मन सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे, असं बाळकडू रुक्मिणीने रामीला दिलं होतं. आणि अचानक वडील सुद्धा आजारी पडतात आणि काही दिवसांनी वडिलांचं सुद्धा निधन होते. म्हणजे बघा, लहानपणामध्ये एखाद्यावर जे संकट येतं ते लहानपणापासून शेवटपर्यंत ते दुःख असतं. वडील गेले, आई गेली, वडील गेल्यानंतर आता त्या 3 भावंडांचा सांभाळ कोण करणार, म्हणून गोविंदपूरकर मामा, रमाचे मामा आणि तिचे काका वननकर हे दोघेही आलेत. धोत्रेवर त्या वनन गावामध्ये अंत्यविधी केला. आणि आता या मुलांना कोण सांभाळ म्हणून ते तिघे बहीण भावांना तिचे मामा आपल्या बायकाळीच्या घरी घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस त्या वनन गावाला तिघे बहीण भावंड निघालेत मामाकडे जायला आणि काका सोबत होते, तर रमाई मागे फिरू त्या गावाकडे, त्या घराकडे बघत होती की माझं बालपण इथे गेलं आणि आज मी या घराला सोडून पोरके होत आहे, मामाकडे जात आहे. मामा घेऊन येतात. हळूहळू समजा मामाच्या घरी रमा आनंदाने कामं करते, कारण की आजच्या काळामध्ये कसं आहे, काम माणसाला गोड असतं, माणसाचे कष्ट गोड असतात. तुम्ही कितीही सुंदर राहा, कितीही चांगले वागा, काम जर केलं नाही तर आपल्या घरातले लोक सुद्धा आपल्याला आळशी समजतात. परंतु मामीच्या पुढे रमा काम करायची, त्यामुळे मामीला रमा खूप आवडायची. असं करता करता तिथे बरेच दिवस गेले आणि अचानक रमाचे मामा गोविंदपूरकर हे मार्केटला जातात आणि रमा आता लग्नाची झाली, रमाचं वय 9 वर्षाचं झालं होतं, आता तिचं लग्न केलं पाहिजे म्हणून ते अचानक जातात. तेवढ्यातच रामजी बाबा सुद्धा मार्केटला जातात. अचानक दोघांची भेट होते आणि त्यांना असा सुगावा लागतो की गोविंदपूरकराकडे त्यांच्या बहिणीची मुलगी रामी नावाची मुलगी आहे. आई वडील गेलेले आहेत, आई वडिलांविना ते मुलं पोरके आहेत असं त्यांना कळते आणि ते रमाईला बघायला जातात रामजी बाबा. तिकडे भीमा सुद्धा 16 वर्षाचा होतो, मॅट्रिकची परीक्षा देऊन होते. आता त्यांना रामजी बाबांना सुद्धा काळजी वाटते की आता आपल्या भिवाचं आपण लग्न करायला पाहिजे. अचानक रामजी बाबा आधीच भिवाचं लग्न ठरवलेलं असतं आणि लग्न ठरवलेलं असल्यामुळे
एका मुलीसोबत म्हणजे पक्क केलेलं असतं त्यांनी, आणि त्या मुलीला आता साखरेची पुडी द्यायची असते. तर आता अचानक रामी त्यांच्या लक्षात येतं आणि ते विचार करतात पुढचा, की या मुलीला दुःख आई वडिलाविना हे मूल पोरकं आहे आणि हीच माझ्या भीमाला शेवटपर्यंत साथ देऊ शकेल. म्हणून रामजी बाबा घरी येतात आणि आपल्या बहिणीला मीराबाईला सांगतात. तर मीराबाई म्हणते की अरे दादा, तू तर त्यांचं आधीच एक मुलगी बघितली, त्या मुलीशी तू बोलणं केलं साखरपुड्याची पुडी द्यायची आहे म्हणून, मग आता कसं करणार तू? तर म्हणे काही फरक नाही पडणार, पंचायत समितीमध्ये जे काही निर्णय होईल त्या निर्णयाला आपण सामोरे जाऊ, पण मला त्या मुलीपेक्षा ही मुलगी आपल्या विवाहासाठी सोयीस्कर वाटते, योग्य वाटते. आणि रमाईला बघायला जातात. रमाईला बघतात रामजी बाबा व्यवस्थित होते आणि रामजी बाबांच्या तिला नाव विचारताय, पोरी तुझं नाव काय? तर रामू नाव सांगते आपलं, आणि मग तिला तिच्या हातामध्ये साखरेची पुडी देतात आणि तिथेच भिवाचं आणि रमाईचं लग्न फिक्स करतात. फिक्स झाल्यानंतर 6 एप्रिल 1906 मध्ये इकडे भिवा सुद्धा 10वीची परीक्षा पास होतात आणि एप्रिल महिन्यामध्ये 1906 मध्ये रामजी बाबा भीमाईचं आणि रमाईचं लग्न ठरवतात. लग्न कुठे होतं? भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये लग्न होतं. आपतेच मित्रमंडळी सगळे जमतात, नाते सगळे सोयरे, आणि त्या लग्नाच्या वेळेस पाऊस सुद्धा येतो आणि त्या मच्छी मार्केटमध्ये त्या मच्छ्यांचा वास. सकाळी मच्छीवाले सगळे आपला काम आटोपून निघून जातात, दुपारच्या नंतर ते येतात, त्यामुळे लग्नाची वेळ ही सकाळचीच असते. लग्न आटोपून 10-11 दुपारपर्यंत सगळं लग्न वगैरे आटोपतं आणि ज्यावेळेस रमाई भिवाच्या गळ्यामध्ये हार घालते त्यावेळेस त्यापासून तेव्हा रमाई धोत्रे नसून ती त्यावेळेस रमाई भीमराव आंबेडकर या नावाने ती पुढे रामजी बाबांच्या घरामध्ये सून म्हणून प्रवेश करते आणि घरात येते. आता एवढ्या मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन तिला मोठं संकट पडतं की मी खेड्यातली वणनगावची आणि इथे एवढ्या दलदली लोक बघून रमाईला खूप आश्चर्य वाटतं की कसं होईल माझं, मी कशी या घरामध्ये नांदे. परंतु रमाईने सगळ्यांचे मन जिंकले, घरामध्ये ते सर्वांचे मन जिंकते. सर्वांच्या मनामध्ये सगळेजण तिला रमा रमा, मीरा आत्या, जिजाबाई, त्यांची लक्ष्मीबाई, त्यांची जाऊ, सगळेजण तिला रामू रामू करून रमा रमा करून सगळेजण तिच्याशी एकरूप होतात आणि सर्वांचे मन रमा जिंकते. त्यावेळेस नंतर हळूहळू त्यांच्या संसाराला सुरुवात होते. रमाई आणि भीमाचा संसार सुरू होतो पोयबावाडीमध्ये दुसऱ्या माळ्यावर रूम नंबर 50 आणि 51 या 2 खोल्यांमध्ये रमाईचा आणि बाबासाहेबांचा संसार सुरू होतो. हळूहळू संसार सुरू होतो आणि नंतर 12 डिसेंबर 1912 रमाईला पुत्ररत्नाचा लाभ होतो. घरामध्ये आनंदी आनंद होतो आणि पहिला मुलगा त्यांना यशवंत होतो. खूप आनंदी वातावरण असते. 1912 मुलगा झाल्यानंतर वातावरण चांगलं असतं. रामजी बाबांना सुद्धा खूप आनंद होतो की माझ्या घरामध्ये नातवंडाचं आगमन झालेलं आहे. आणि असं करता करता परंतु जन्मताच हा यशवंत थोडा पोलिओचा आजार असल्यामुळे तो थोडासा वीक असतो. हळूहळू यशवंत सुद्धा मोठा होतो. त्यानंतर लक्ष्मीबाई, रमाईची जाऊ, त्यांचा मुलगा मुकुंदा यांना घेऊन सगळं म्हणजे एकत्र परिवार असतो. आनंदा गुणागोविंदाने ते तिथे नांदत असतात. त्यानंतर बाबासाहेब 10वीची परीक्षा पास होतात. पुढील शिक्षण घ्यायसाठी ते विलायतेला जातात आणि त्यावेळेस रमाईला म्हणतात की रमाई, मला आता पुढील शिक्षण करायचं आहे तर मी विलायतेला जातो, अमेरिकेला जातो. रमाईला वाटते की साहेब, मामनजी तुम्हाला बोलले होते की भिवा तू खूप मोठा हो, आपल्या समाजाचा उद्धार कर, खूप तुला शिकायचं आहे, खूप तुला मोठं व्हायचं आहे. कारण की आपल्या अस्पृश्य समाजावर जो अन्याय अत्याचार होतो तर अन्याय अत्याचार तुला दूर करायचा आहे, त्यामुळे तुला शिकलंच पाहिजे. परंतु रामजी बाबा भीमाच्या शिक्षणासाठी जेवढा काही त्यांना अडीअडचणी येत होत्या त्या अडीअडचणीवर मात करून ते भिवाच्या शिक्षणाला कुठेही कमी पडू देत नव्हते. जे पाहिजे ते भिवाला आणून देत होते. असं करता करता भिवा मोठा झाला आणि BA परीक्षा, अस्पृश्य समाजातून पहिला मुलगा हा BA परीक्षा पास होतो. वैभववाडीमध्ये त्या चाळीमध्ये सर्वांना आनंदी आनंद होतो आणि आनंदी आनंद झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायचा ठरवतात बाबासाहेबांचा. तेव्हा रामजी बाबा बोलतात की काय झालं, मुलगा पास झाला, काय सत्कार करायचा आहे? परंतु सगळे मित्रमंडळी, तिथले कार्यकर्ते वगैरे म्हणतात की नाही, आपल्या समाजातला पहिला मुलगा BA पास झाला तर त्यांचा सत्कार करायलाच पाहिजे. नंतर बाबासाहेबांचा तिथे सत्कार होतो. रमाईला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये केळुस्कर गुरुजी असतात. केळुस्कर गुरुजी बुद्धांचं चरित्र म्हणून बाबासाहेबांना तिथे ते पुस्तक भेट देतात. परंतु अडाणी रमाई, अशिक्षित रमाई, बाबासाहेब उच्च विद्या विभूषित होतात, अमेरिकेला जातात.
कोलंबिया विश्वविद्यापीठातून ते बॅरिस्टर ऑफ लॉची पदवी घेतात. पुढे ते ग्रेन ग्रीज मधून DS ची पदवी घेतात आणि अनेक पदव्या घेऊन ते परत इथे येतात. त्यानंतर रमाईला 1912 मध्ये यशवंत होतं. त्यानंतर बाबासाहेब विलायतीला जातात. 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिथे MA ला अर्थशास्त्रामध्ये प्रवेश घेतात. तिथे प्रवेश घेतल्यानंतर परत ते लॉला प्रवेश घेतात आणि नंतर तो अभ्यासक्रम पूर्ण करून बाबासाहेब 1916 मुंबईला येतात. मुंबईला येत असताना रमाईला खूप आनंद होतो की माझे साहेब आज मुंबईला येत आहेत. म्हणजे वातावरणामध्ये बघा कशी परिस्थिती असते. बाबासाहेब विलायतीला जातात. त्यानंतर त्यांना सयाजीराव बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती प्राप्त होते. ती शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब परत लंडनला जातात. परत आपली विद्या पूर्ण करून ते परत येतात. त्यानंतर रमाईला बाबासाहेब म्हणतात की रामू इकडे. रमाई दुसऱ्यांदा गरोदर राहते. तिला इंदू नावाची मुलगी होते. रमेश नावाचा मुलगा होता. बाबासाहेब विलायतीला असतात. इकडे झाल्यानंतर 2 फेब्रुवारी 1913 वडिलांसमान असलेले सासरे रामजी बाबांचं सुद्धा निधन होतं. त्यामुळे रमाईवर मोठा विचार पडते तिला की माझ्या संसारात जे हातभार लावणार होते त्यांचा सुद्धा माझ्या वडिलांसमान सासऱ्यांचं सुद्धा निधन झालं. त्यानंतर रमाई खचून न जाता म्हणजे बघा दुःखामागून दुःख. त्यानंतर रामजी बाबांचं निधन झाल्यानंतर त्यांची सासू जिजाबाईचं सुद्धा निधन होतं. जिजाबाईचं निधन झाल्यानंतर म्हणजे दुःखामागून दुःख त्या मातेनी आईवडिलांचं दुःख, नंतर इकडे सासऱ्याचं सासूचं, नंतर पोटचे 3 मुलांचं सुद्धा निधन रमाईनी बघितलं. ज्यावेळेस बाबासाहेब येतात त्यावेळेस रमाई बाबासाहेबांना पत्र आणि लिहिते की साहेब तुम्ही गेले विलायतेला परंतु इकडे रमेशचा सुद्धा मृत्यू झाला. तुमच्या शिक्षणामध्ये व्यत्यय नको यायला, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी तुम्हाला पत्राद्वारे काही कळवलं नाही. त्यामुळे पहिलं पत्र. परंतु बाबासाहेब बोलतात रमाईला रामू तू तर अडाणी आहे. मी जर विलायतेला गेलो आणि तुला जर पत्र पाठवलं तू कसं काय वाचणार. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात. तेव्हा रमाई म्हणते की साहेब तुम्ही जर मला शिकवलं तर नक्कीच मी शिकेल. कमीत कमी पत्र लिहिणं वाचणं इतकं तरी मी शिकेल. बाबासाहेब रमाईला शिकवतात आणि रमाई पत्र वाचायला लिहायला शिकते. त्यानंतर रामजी विलायतेला गेल्यानंतर बाबासाहेब रमाईला पत्र पाठवतात. पहिलं पत्र येतं रमाईला की प्रिय रामूस अनेक आशीर्वाद. 21 जुलै 1913 दुपारी 12 वाजता अमेरिकेला सुखरूप पोहोचलो. कोलंबिया विद्यापीठात गेलो. तेथे माझे चांगले स्वागत झाले. विद्यापीठात आणि वसतिगृहातही प्रवेश मिळाला. पण रामू रस्त्यात तुझा चेहरा डोळ्यातून हलत नव्हता. तू धीर दिला नसतास तर मी कदाचित हा निर्णय घेऊ शकलो नसतो. त्यामुळे तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहे. येथील जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात MA साठी नाव दाखल केलं. त्याचबरोबर PhD करतोय. रामू हा देश हिंदुस्थान सारखा नाही. इथे प्रत्येक मानवाला लिहिण्याचं, वाचण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मी कुठेही पाणी पिऊ शकतो. मी कुणी अस्पृश्य म्हणून मला कोणीही इथे हिनवत नाही, अपमानही करत नाही. इथे कुणी अस्पृश्य नाहीत. निग्रो म्हणून आमच्यासारखी गरीब एक जमात आहे, पण हे अस्पृश्य नाहीत. निग्रो स्वच्छंदपणे गोऱ्या लोकांसोबत वावरतात. इथलं एकूणच वातावरण बघून रामू आपल्या अस्पृश्य समाजाला शिक्षणाशिवाय तर उपाय नाही. हे पहिलं पत्र बाबासाहेब रमाईला लिहितात. रामू तुझी मला सारखी आठवण येते. बाबा माझे स्फूर्तिदाता आणि तू माझी स्फूर्ती देवता आहेत. लक्ष्मीबाईंनी शंकर गौरा मुकुंद साऱ्यांची आठवण येते. यशवंताची प्रकृती नाजूक आहे, त्याला जप. तुला लिहिता येऊ लागले त्यामुळे तुझ्या अक्षरात लिहिलेलं पत्र मला तू लवकर पाठव. आणि हे पत्र बाबासाहेब कॉस्मोपॉलिटन क्लब 564 पश्चिम 114 स्ट्रीट न्यूयॉर्क वरून रमाईला पाठवतात. त्यानंतर बाबासाहेबांचं हे पहिलं पत्र रमाईला येतं. रमाईला फार आनंद होतो आणि रमाई या पत्राचं उत्तर त्यांच्या स्वअक्षरामध्ये बाबासाहेबांना लिहितात. आदरणीय साहेबांच्या चरणी रमाईच्या दंडवत. तुमचं पत्र मिळालं, आनंद वाटला. तुम्ही शिकवलं म्हणून वाचता आलं. शिकण्याचं मोल आता मला कळालं. मलाही तुमची खूप आठवण येते. आनंदराव अण्णासाहेबांच्या पगारावर व माझ्या इतर कामधंद्यावर घर खर्च चालतोय. यशवंताची तब्येत आता बरी आहे. थोरले दादासाहेब त्यांची काळजी घेतात. लक्ष्मीबाई, शंकर, गौरा, मुकुंद आम्ही सारी इकडे खुशाल आहोत. तुम्ही आपली तब्येत सांभाळा. वेळेवर जेवण करत जा.
सर्व पहिलं पत्र बाबासाहेबांना लिहिलं की बाबासाहेब तुम्ही सुद्धा आमची काळजी करू नका, इकडे मी घर खर्च व्यवस्थित सांभाळते, आनंदराव आमची काळजी घेतात आणि तुम्ही काय इकडे फक्त तुम्ही तुमच्या शिक्षणावर तुमच्या अभ्यासावर तुम्ही लक्ष द्या. आणि बाबासाहेब आपल्या याच्यामध्ये MA मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये MA ला ऍडमिशन घेतात, PhD ला ऍडमिशन घेतात आणि तिथे ते आपल्या अभ्यासाला तिथलं वातावरणाचा परिचय ते रमाईला आपल्या पत्रातून देतात. आणि त्यानंतर परत बाबासाहेब म्हणतात की आता माझा विद्याभ्यास संपत आलेला आहे, मी लवकरच मुंबईला परत येईल. त्यानंतर मुंबईला आता इकडे गेल्यानंतर बाबासाहेब परत रमाईचा इकडे आल्यानंतर बाबासाहेब MA तिथे होतात आणि MA ची पदवी झाल्यानंतर इथे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राचार्याच्या पदावर म्हणजे प्राध्यापक या पदावर ते रुजू होतात. आता रुजू झाल्यानंतर 1 महिन्याचा आणि ते रमाईला आधीच सांगतात की माझी ही नोकरी काय कायमस्वरूपी नाही आहे, परत मला पुढचं शिक्षण करायला कोलंबिया विद्यापीठामध्ये मला जावं लागेल, लंडनला जावं लागेल. तेव्हा पहिला पगार येतो, प्राध्यापकाची नोकरी होते आणि रमाई बाबासाहेबांना पहिला पगार मिळतो तो 450 रुपये. तो पगार आल्यानंतर रमाईला खूप आनंद वाटतो की आता माझे साहेब घर संसाराला मदत करतील, संसाराकडे थोडंफार लक्ष देतील. म्हणून 450 रुपये तो पगार बाबासाहेब रमाईच्या हातात देतात आणि रमाईला म्हणतात रामू हे पैसे किती मला मोजून दाखव. तेव्हा रामू म्हणते साहेब मी तर अशिक्षित आहे, मला काय मोजता येणार. तेव्हा ती काय करते 20-20 रुपयाच्या 5 चवडी करते आणि ती सांगते की 20-20 रुपयाच्या 5 चवडी आहेत. मला चवडी किती आहेत हे नाही विचारले मी, ते एकूण पैसे किती आहेत हे मी तुला विचारले. तेव्हा रमाई बोलते की मला तेवढं काही कळत नाही, एकूण पैसे एवढे आहेत एवढं मला माहिती, 5 चवडी आहेत एवढंच मला माहिती. आणि बाबासाहेबने रमाई खूप असतात, दोघांचं हस्तदलन होते. आणि असं करता करता तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी तुझ्या हातामध्ये हा पगार दिला, या पगारात पैशाचं तू काय करणार. तेव्हा रमाई म्हणते की मी घर खर्च चालवेल, सगळ्यांना बरेच दिवस झाले सगळ्यांना कुटुंबातल्या कुणालाच कपडे घेतले नाही, मी सगळ्यांना कपडे घेईल, तुम्हाला कपडे घेईल. आणि रमाई आणि लक्ष्मीबाई दोघी बाजारात जातात आणि त्या पैशाची बाबासाहेबांना धोतर जोडी, बाबासाहेबांना बसायला पाट ताट घेऊन येते आणि लक्ष्मीबाईला लुगडं, मुकुंदाला कपडे, यशवंताला कपडे, पण रमाई स्वतःला एकही कपडा घेत नाही. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की अगं रामू तू सगळ्यांना घेतलं पण स्वतःला काय घेतलं. तर बोलते साहेब मला कुठे जायचं असतं, मी घरातच असते, मला काय गरज आहे कपड्यांची तुम्हाला गरज आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणतात अगं रामू मला पुढील शिक्षण करायचं आहे, एक पैसा मी बाजूला करतो आणि तू जर असा खर्च करायला लागशील तर माझं पुढील शिक्षण कसं होईल, कारण की सयाजीराव गायकवाडांनी दिलेली शिष्यवृत्ती सुद्धा आता संपत आलेली आहे. तेव्हा रमाई म्हणते की असं होय तुम्हाला परत शिक्षण घ्यायचं आहे. तर बोलते हो मला परत जावं लागेल. तर रमाई बोलते ठीक आहे. आता यानंतर बाबासाहेब म्हणतात की मी तुला आता याच्या पुढे फक्त 50 रुपये देणार, त्या 50 रुपयामध्ये तू तुझा घर खर्च चालवायचा. बाबासाहेब इकडे रमाईला बाबासाहेब परत 1914 परत विलायतेला जातात आणि तिथे बॅरिस्टर आपलाची डिग्री घेतात. विलायतेला गेल्यानंतर परत रमाईला संकटात की आता एवढ्याच पैशामध्ये मी माझा घर खर्च कसं, कारण की आनंदरावांचं सुद्धा निधन झालेलं असतं आणि जो हातभार तो सासरे सुद्धा गेलेले असतात. मग आता घर खर्च चालवायचा कसा, म्हणून ती तिचा भाऊ असतो शंकर आणि गौरा हे सुद्धा थोडाफार खर्च करतात, काम करतात आणि आलेले पैसे आपल्या मोठ्या बहिणीला रमाई जवळ देतात. आणि रमाई मग काय करते की तिकडे जाते आणि सकाळी पहाटे उठून वरळी माहीमपर्यंत जाते, शेणी गोळा करते, कारण की हे बिना भांडवलाचा धंदा, बिना भांडवलाचा व्यवसाय रुक्मिणीने रमाईला सांगितला होता. आणि रमाई पहाटे जायची, शेण गोळा करायची, त्याच्या गौऱ्या थापायची, त्या सुकवायची आणि त्या विकायची. तर कसा तरी थोडाफार पैसा यायचा, त्या पैशामध्ये आपली कुटुंबाची गुजराण करायची. गुजराण करायच्या नंतर बाबासाहेब जेव्हा 1920 जेव्हा कोलंबिया विद्यापीठातून परत मुंबईला येतात तेव्हा बॅरिस्टरची पदवी घेऊन येतात. बॅरिस्टरची पदवी घेऊन येतात तेव्हा चाळीतल्या बाया रमाईला खूप चिडवतात की बघा नवराईची बॅरिस्टरची पदवी घेऊन येतं आणि बॅरिस्टरची बायको बघा शेण गोळा करते, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याची इज्जत ही धुळीला घालवते. अशा त्या बायका तिला चिडवायच्या. तेव्हा बाबासाहेब जाताना तिला बोललो की रामू आता हे शेण गोळा करणं सोडून दे, हा धंदा करू, हे काम तू करू नको, तुला जर पैशाची गरज लागली तर मी तुम्हाला परत पैसे पाठवील, थोडेफार मी माझ्या कष्टातून मला जे तिथे मिळते त्या मानधनातून मी थोडे थोडे बचत करून तुम्हाला पाठवील. परंतु हे तेव्हा रमाईला वाटते बाबा साहेब तर तिकडे गेले परंतु घर मला चालवायचंय, कुटुंब मला चालवायचंय, त्यामुळे एवढ्या खर्चामध्ये होत नाही, तर मला काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणून रमाई गौराईकडे बाया
हिनवतात, परंतु रमाई त्या बायांकडे लक्ष देत नाही आणि आपलं काम ती सुरूच ठेवते. असं करतं का ज्यावेळेस बाबासाहेब अचानक बोटीतून मुंबईवरला येतात आणि पहाटे 4-5 वाजता येतात. रमाई इकडे सगळे झोपलेले असतात आणि डायरेक्ट येतात. रामू रामू करून तिला आवाज देतात. आवाज दिल्यानंतर रमाईला एकदम जाग होते, खडबडून उठते आणि बघते दारामध्ये तर साहेब उभे. अगं रामू बोलते मी आलो, तर साहेब रामा बोलते अरे मला तर असं कळालं की तुमची बोट बुडाली, असं अफवा इकडे पसरलेला. तर रामू बोलते माझी बोट नाही बुडाली, कारण की मी कमी खर्चाच्या बोटीमध्ये आलो, परंतु पहिल्या बोटीमध्ये मी जे पुस्तकं तिथे खरेदी केले होते ते पुस्तकं मी त्या बोटीमध्ये टाकले. ती बोट इकडे येत होती, ती बोट जर्मन पाणबुड्याने समुद्रामध्ये बुडवली. पण मला एवढं दुःख झालं की पै करून मला जे पुस्तकं पाहिजे होते ते पुस्तकं मी गोळा केले होते आणि ते पुस्तकातीच बोट माझी समुद्रामध्ये बुडाली. पण तुम्ही सुखरूप आले म्हणून रमाईला इकडे खूप आनंद होतो. आणि बाबासाहेब बॅरिस्टरची पदवी घेऊन येतात. बॅरिस्टरची पदवी एक अशिक्षित, एक अस्पृश्य पुरुष एवढ्या मोठमोठ्या पदव्या घेऊन येतो आणि पदव्या घेऊन आल्यानंतर परत बाबासाहेब विलायतीला जातात आणि इकडे त्यांना आपली वकिलीची कोर्स त्यांना पूर्ण करायचा असतो. आणि परत बाबासाहेब जाते की रामू माझा 3 वर्षाचा कोर्स आहे, मी तो कोर्स पूर्ण करतो 2 वर्षामध्ये आणि परत येतो. इकडे रमाई रमेशला जन्म देते. त्यानंतर इंदू नावाची मुलगी होते. दोन्ही मुलं दगावतात, परंतु साहेबांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय नको म्हणून पत्राने ते त्यांना कळवतात. आणि ते पत्र ती रमाई बाबासाहेबांना लिहिते की तुम्ही नाराज नका हो, मी तुम्हाला हे पत्र कळवत आहे. रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते की साहेब, रमेशचा मृत्यू झाला, तो आपल्याला सोडून गेला, हे मी तुम्हाला पत्राद्वारे कळवत आहे, कारण की तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय नको यायला, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून. आणि बाबासाहेब तरी रमाईचं पत्र वाचतात आणि ढसढसा रडतात. ते बाबासाहेब परत रमाईला आपल्या तिथून पत्र पाठवतात आणि रमाईला म्हणतात की रमेश आपल्याला मला न सांगता, बाबासाहेब पत्र लिहिलं की रमेश तू मला न सांगता निघून गेला. रमाईला आणि बाबासाहेबांना खूप दुःख होते. इंदू नावाची मुलगी सुद्धा जाते. त्यानंतर गंगाधर नावाचा मुलगा होतो, तो आजारी असतो, परंतु बघा कसली म्हणजे परिस्थिती असते. रमाईनी आपल्या जीवनामध्ये 4 मुलांचं म्हणजे 4 मुलं तिचे औषधाविना गेलेत. एखादी आईला मुलांचं दुःख काय असते प्रत्येक आईला माहिती असतं. आणि जेव्हा गंगाधरचा मृत्यू होतो, त्याचा मृत्यू औषधाविना होतो. डॉक्टरकडे त्याला ताप येतो. रमाई जाते आणि डॉक्टरांना म्हणते की साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या मुलांना तुम्ही उपचार करा. डॉक्टर बोलतात की आधीची तुझ्याकडे थकबाकी आहे माझी, ते पैसे तू पूर्ण कर, त्याच्यानंतरच मी तुझ्या मुलावर इलाज करेल. शेवटी रमाई हतबल होते. गंगाधरला घेऊन येते आणि सरकारी दवाखान्यामध्ये नेते. तिथे औषध गोळ्या देतात, परंतु त्या औषध गोळ्यांचा गंगाधरवर काही उपचार होत नाही. शेवटी गंगाधर मृत्यू पावतो. हे दुःख सुद्धा. परंतु बघा गंगाधरचा मृत्यू होतो त्यावेळेस रमाईला त्याच्या कफन म्हणजे त्याच्या अंगावर टाकायला कपडा सुद्धा नव्हतं. गंगाधरचा मृत्यू होतो, रमाई ठाई रडते. लक्ष्मीबाई सगळ्यांना खूप दुःख होतं आणि रमाई आपल्या साडीचा पदर फाडते आणि त्या पदरामध्ये गंगाधरला गुंडाळतात आणि त्याला मूठ माती देतात. असे दिवस रमाईने काढलेले आहे की किती दुःख, म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये किती दुःख, हाल, अपेक्षा येतात की जन्मापासून आई वडिलांचं दुःख, सासऱ्यांचं दुःख, सासूचं दुःख, दिराचं दुःख, त्यानंतर स्वतःचे 3 मुलांचं दुःख या मायेने किती पचवलं. आणि त्यानंतर पत्राने ती गंगाधर सुद्धा जातो. त्यानंतर बाबासाहेब येतात 1924ला आणि 1924ला राजरत्न नावाच्या 15 जून 1924ला रमाईला पुत्ररत्नाचा लाभ होतो आणि त्या मुलाचं नाव राजरत्न ठेवतं. आणि हा राजरत्न सुंदर असतो, बाबासाहेबांसारखाच सेम दिसायला असतो. बाबासाहेबांचा सुद्धा खूप आवडीचा असतो, गुडगुडीत असतो, हेल्दी असतो. आणि बाबासाहेब खूप त्याचे लाड करतात की मी माझे 3 मुलं तर घालवलेत, परंतु राजरत्नाचा एवढा लाड करतात की आता आपण याला फुलाप्रमाणे जपावं. आणि बाबासाहेब तिकडून वकिलीची डिग्री घेऊन येतात आणि इकडे मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिलीचा व्यवसाय करतात. परंतु अस्पृश्य समाजातला असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त काही सनदी येत नाही, परंतु हळूहळू थोडे दिवस जातात ना, नंतर मग त्यांच्याकडे वकिलीचा सनदी यायला सुरुवात करते. आता त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागते. आणि रमाई सुद्धा खूप म्हणजे राजरत्नाला खूप फुलासारखी जपायची. अचानक काय होतं की राजरत्नाला ताप येतो, त्याला डबल न्यूमोनिया होते आणि बाबासाहेब सनदीसाठी कोर्टामध्ये जातात.
13 तारखेला बाबासाहेब घरातच असतात. राजरत्नाला ताप येतो, त्याला मांडीवर घेतात, त्याच्याशी खेळतात. म्हणजे बाबासाहेब 3 मुलांना एवढा वेळ नाही देता आला, परंतु राजरत्नाला बाबासाहेब खूप वेळ द्यायचे, त्याच्याशी खेळायचे, बोलायचे. हळूहळू तो 2 वर्षाचा झाला. परंतु अचानक 2 दिवस त्याला ताप आल्यामुळे बाबासाहेब घरातच होते आणि आता त्याचा ताप उतरला म्हणून रमाईला म्हणतात की रामू, मी आज कोर्टामध्ये जातो, सनद काही मिळेल तर. मग अचानक रमाई बोलते की ठीक आहे, जाऊन या. बाबासाहेब अचानक जातात, कोर्टामध्ये जातात आणि इकडे राजरत्नाचा ताप अचानक वाढायला लागतो. वाढायला लागल्यानंतर रमाई एकदम घाबरते. त्याच्या डोक्यावर थंड मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवतात, पण तो ताप काही उतरायचं नाव घेत नाही. बाबासाहेबांना निरोप जातो. शंकरला ती पाठवते की जा साहेबांना बोलवणार, राजरत्नाला परत ताप चढलाय. आणि बाबासाहेब तसंच काम टाकून घरी येतात. राजरत्नाला मांडीवर घेतात आणि गप्त. म्हणजे बघा, शेवटचं त्या राजरत्नाला सुद्धा असं वाटतं की माझे बाबा आलेत, माझ्या बाबांना डोळा भरून बघावं आणि नंतरच आपण आपला प्राण सोडावं. म्हणून डोळे बाबासाहेब येईपर्यंत राजरत्नाचे डोळे उघडच होते. आणि ज्यावेळेस बाबासाहेब राजरत्नाला आपल्या मांडीवर घेतात आणि डोळा भरून राजरत्न बाबासाहेबांना बघतो आणि बाबासाहेबांच्याच मांडीवर राजरत्न गतप्राण होतो. बाबासाहेब एवढे रडतात की माझा एवढा आवडता मुलगा, एवढं मी त्याला जपलं, त्याला खेळलं आणि त्याने माझ्या मांडीवर प्राण सोडला. खूप रडतात बाबासाहेब, खूप रडतात. रमाई सुद्धा आंबरडा फोडते, लक्ष्मीबाई, सगळ्यांना खूप दुःख होतं. आणि बाबासाहेबांना वाटते की मी नसताना माझ्या रामोनी एवढे दुःख पचवले की तिने कसं सहन केलं असेल. माझ्या समोर माझ्या मुलाने, राजरत्नाने माझ्या मांडीवर जीव सोडला, तर मी एवढं म्हणजे ते दुःख मी पचवू शकत नाही, परंतु माझ्या रामोनी कसं पचवलं. आणि शेवटी नाईलाज असतो लोकांनी मग रमाई आणि 19 जुलै 1926ला राजरत्नाचा मृत्यू होतो. आणि त्याला दफन करायला रमाई आणि बाबासाहेब त्याला दोघे घेतात मांडीवर आणि त्याच्या त्याचा अंत्यविधी करून येतात. करून आल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की रामू, आपण आपले 4 मुलं घातले म्हणून बाबासाहेब सुद्धा त्या दुःखामध्ये एकदम व्याकुळ होतात आणि म्हणतात की आता आपण काय करायचं. तेव्हा रमाईला धीर देतात की ठीक आहे, आपल्या हातात मृत्यू हा आपल्या हातामध्ये नसतो. आपले देवाने आपले 4ही मुलं घेऊन गेलात, परंतु असं आता जे आहे त्याच्यामध्ये आपण आता पुढचं आपला संसाराकडे आपण लक्ष देऊ. म्हणून बाबासाहेब म्हणतात की रामू, आता हा विरह तू सोड. मग दुःख हे माणसाला कधी दुःख आपल्या पाठीमागे 18 विश्व दारिद्र्यच आहे. आपल्याला दुःख काय आपला पिच्छा सोडत नाही असं मला दिसतंय. परंतु या दुःखातून सुद्धा आपण पुढे येऊ. रमाई खूप थोडीशी देवभोळी असते की देवाला विनंती करते की का रे देवा, तू माझे 4ही मुलं माझ्यापासून हिरावून घेतलं. असा कसा तू आहेत की दुःख एखाद्याला एवढं दुःख द्यावं की त्या दुःखातून त्यांना सावरता येऊ नये. आणि मग बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेब परत आपल्या कामाला लागतात. 8-10 दिवस ते दुःखातच असतात राजरत्न गेल्यानंतर. आणि मग हळूहळू आता रमाई बोलतात, बाबासाहेब परत विलायत पुढचं शिक्षण करायला लंडनला जातात. आणि रामूला बोलतात की रामू, आता पुढील जबाबदारी, आपला एकच पुत्र आहे यशवंत, त्याच्याकडे फक्त तू लक्ष दे, मुकुंदाकडे लक्ष दे. आपले हे 2 मुलं आहेत, त्यांना जप, त्यांना सावर, कारण की तो सुरुवातीपासूनच आजारी असतो. तेव्हा रमाई म्हणते की ठीक आहे, मी आता त्याच्याकडे लक्ष देते. आणि अचानक करता म्हणजे लहान वयातच 4 बाळंतपण रमाईचे झाले. आणि लहान वयामध्ये त्यावेळेस लहान वयातच लग्न व्हायचे. त्यामुळे काय होतं की दुःख, कष्ट, अपार कष्ट आणि दुःखाच्या वेदना ह्या रमाईला सहन न झाल्यामुळे रमाईची तब्येत हळूहळू हालावत जाते. आणि त्यानंतर बाबासाहेब सुद्धा त्यांची परिस्थिती थोडीशी सुधारलेली असते. म्हणजे आधीच्या परिस्थितीपेक्षा बाबासाहेबांची परिस्थिती हळूहळू सुधारलेली असते. आणि बाबासाहेब नंतर 1927 पासून बाबासाहेब समाजकार्याला सुरुवात करतात. त्यानंतर समाजकार्याला सुरुवात केल्यानंतर इकडे रमाईची प्रकृती खालावत जाते आणि डॉक्टरांचे इलाज सुरूच असतात. तेव्हा पीपल्स सोसायटी ऑफ एज्युकेशन, बाबासाहेबांनी जी मुंबईला स्थापन केलेली संस्था आहे, त्या संस्थेचे बळवंतराव वराळे मामा सुद्धा त्यांच्यामध्ये सदस्य असतात. आणि बळवंत वराळे मामा हे धारवाडला अस्पृश्य मुलांचे वसतिगृह चालवत असतात. रमाईची तब्येत इकडे हळूहळू खालावत जाते. तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो की बाबासाहेब, आता रमाईला हवा पाणी चेंज करायसाठी त्यांना कुठेतरी तुम्ही पाठवा. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी विलायतेला चाललो. तर वराळे मामांना म्हणतात की वराळे, तुम्ही रमाईला, लक्ष्मीबाईला आणि मुकुंदाला, यशवंताला तुम्ही धारवाडला घेऊन जा. तेव्हा बाबासाहेब रमाईला
मुकुंदाला आणि लक्ष्मीबाईला यशवंताला धारवाडला घेऊन जातात. धारवाडला घेऊन जातात तिथे रमाई थोड्या तिथलं वातावरण नैसर्गिक सुंदर असतं, त्यामुळे त्या वातावरणामध्ये रमाई थोड्या रुळतात आणि हळूहळू त्या 4-8 दिवस तिथे राहतात. परंतु वराळे मामांना असं वाटते, त्यांची छोटीशी रूम असतं, एकच खोली असतं, त्या खोलीमध्ये मी एवढ्या मोठ्या बॅरिस्टरच्या बायकोला मी कसं काय ठेवू, त्यांच्या मनाला थोडंसं संकोच वाटतं, म्हणून रमाईला ते दुसरीकडे हलवतात. नंतर काही दिवसांनी रमाईला माहित होतं की वराळे मामाची एकच खोली आहे, त्या खोलीमध्ये ते मला का नेत नाही. तेव्हा वराळे मामांना त्या म्हणतात की वराळे मामा, तुम्ही ज्या घरी राहता त्या घरी मला तुम्ही घेऊन चला, तुमचं घर मला बघायचंय, तुमच्या घरामध्ये मला. आणि तेव्हा वेळेस त्यांची बायको राधाबाई बोलते की आपली छोटीशी खोली, त्यामध्ये लक्ष्मीबाई, यशवंत, मुकुंदा आणि रमाबाई कशा काय राहतील. त्यांना थोडंसं संकोचल्यासारखं वाटतं की एवढ्या मोठ्या साहेबांची पत्नी आणि आमच्या एवढ्याच्या घरामध्ये कशी राहणार. पण रमाईला गर्व नसतो, म्हणजे रमाई सहनशीलता, म्हणजे तिला त्या परिस्थितीची जाणीव असते. आणि शेवटी ते वराळे मामा त्यांना, राधाबाई आणि वराळे मामा त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातात. आता घरी घेऊन गेल्यानंतर रमाईची तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा होते आणि सुधारणा होत होत रमाई परत बाबासाहेब विलायतीवरून रमाईला पत्र पाठवतात. ते पत्र येतं आणि वराळे मामांना रमाई बोलतात की वराळे मामा, आता मला मुंबईला जायचं आहे. तेव्हा वराळे मामा, थांबा 1-2 दिवस थांबून जा. बोलते नाही साहेब उद्या येत आहेत मुंबईला, तेव्हा मला गेलंच पाहिजे. मग रमाई आणि लक्ष्मीबाई, यशवंत आणि मुकुंदा चौघेही मुंबईला परत येतात. मुंबईला परत आल्यानंतर विलायतीवरून बाबासाहेब येतात आणि आल्यानंतर बाबासाहेब 1932ला त्यांची परिस्थिती सुद्धा डबक चाळीतून, वैभववाडीच्या त्या चाळीतून बाबासाहेब हिंदू कॉलनीमध्ये एक जागा घेतात आणि त्या जागेमध्ये एक घर बांधतात. घर बांधल्यानंतर स्वतःच घर असल्यानंतर एखाद्या बाईला चाळीतून ज्यावेळेस बाई एखाद्या बंगल्यामध्ये जाते तर त्या बाईला किती गर्व असतो. परंतु रमाईला तो गर्व तिच्या अंतःकरणाला शिवत नव्हता. आणि 1934 मध्ये बाबासाहेब राजगृहामध्ये राहायला येतात. राजगृह म्हणजे एवढं मोठं की तिथे 2 मजल्याचं राजगृह बांधतात. परंतु रमाईच्या बाया तिला बोलतात वैभववाडीतल्या, काय रामू, रमाई तू आता मोठ्या बंगल्यामध्ये राहायला जाणार, मग तू आम्हाला विसरणार. त्या बोलतात नाही हो, मी कधीच विसरणार नाही, मी अधूनमधून तुम्हाला इथे भेटायला येत राहील. आणि त्या बाया सुद्धा रमाईला भेटायला जातात. रमाई सुद्धा दादरच्या आपल्या राजगृहामधून वैभववाडीच्या आपल्या चाळीमध्ये त्या महिलांना भेटायला येतात. आणि अचानक रमाईची तब्येत खालावत जाते. इकडे बाबासाहेब समाजकार्याला सुरुवात करतात आणि पहिला सत्याग्रह 20 मार्च 1927चा महाडचा सत्याग्रह करतात. महाडच्या सत्याग्रहात जाताना बाबासाहेब रमाईला म्हणतात की साहेब, तुम्ही जिथे जाता तिथे तुमच्यावर दंगल होते, तुमच्यावर अत्याचार होतात, तुमच्यावर हल्ले होतात, मला तुमची सारखी काळजी लागून राहिलेली असते, तर आता मी असं ठरवलेलं आहे की मी सुद्धा आता तुमच्यासोबत येणार. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, मी महाडला जाते, तिथे सत्याग्रह होत, 14 तळ्याचा सत्याग्रह करायचा आहे, तिथे बरेच लोक येणार आहे, तेव्हा तू काय करणार तिथे येऊन. तेव्हा रमाई बोलतात की मी जेवढे लोक येणार आहे त्या लोकांना मी जेवण बनवणार. म्हणजे हे शब्द, रमाईचे हे शब्द ऐकून बाबासाहेबांना खूप हिंमत वाटते की बघा माझी रामू. तेव्हा ते रमाईला म्हणतात, अगं रामू, तिथे काही 5-50 लोक येणार नाही, तिथे 3-4 हजार लोक सत्याग्रहामध्ये सामील होणार आहेत. तर बोलते रमाई बोलते ठीक आहे, असू द्या ना, त्या लोकांना मी जेवण बनवेल आणि माझ्या हाताने तेवढ्या लोकांना जेवू घालील. तेव्हा बाबासाहेब म्हणतात ठीक आहे. लक्ष्मीबाईला इकडे रमाई सांगतात की लक्ष्मीबाई, तू तुझा आवर, आपण आपल्याला महाडला घेऊन जाणार आहेत. परंतु रमाईला न सांगता बाबासाहेब कार्यकर्त्यांच्या आपल्या ऑफिसच्या याच्यातून परस्पर निघून जातात. आणि नंतर रमाईला कळते की बाबासाहेब आपल्याला न नेता ते परस्पर महाडला निघून गेले. महाडला निघून गेल्यानंतर तिथे दंगल होते, ती वार्ता रमाईच्या कानावर येते. बाबासाहेबांवर अत्याचार, बाबासाहेबांवर हल्ला झाला, आपल्या लोकांवर हल्ला झाला, बरेच लोक तिथे दंगलीमध्ये दुखापत झाली. आणि हे नंतर रमाईला अजून काळजी वाटते की माझे साहेब कसे असतील, माझ्या साहेबांना तर काहीतरी झालं नसेल. तेव्हा रमाईचा भाऊ शंकर त्या सत्याग्रहामध्ये जातो आणि तो लगेच परत येतो. आणि परत आल्यानंतर बहिणीला सांगतो की अगर ताई, बाबासाहेबांना काही झालेलं नाही, बाबासाहेब सुखरूप आहेत, तिथे दंगल झाली, त्या दंगलीमध्ये काही लोकांना थोडीशी मारझोड झाली, दुखापत झाली, बाबासाहेब सुखरूप आहेत. तेव्हा रमाईच्या जीवात जीव येतो. नंतर रमा सगळे थोडीशी देवभोळी असल्यामुळे ती पंढरपूरच्या पांडुरंगाला हे करते, प्रार्थना करते की माझ्या साहेबाला सुखरूप ठेव. नंतर बाबासाहेब घरी येतात आणि बाबासाहेब इकडे रमाईची तब्येत थोडी खालावत जाते, त्यांना क्षयरोगाची बाधा होते. आणि शेवटचं वचन म्हणून ती बाबासाहेबांना म्हणते की साहेब, माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण करा, मी आजपर्यंत तुम्हाला काहीही मागितलं नाही, परंतु एक माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. माझी एकच इच्छा अशी आहे
की मला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, पांडुरंगचा पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला दर्शन देत नाही, तो अस्पृश्य लोकांना बाहेरूनच दर्शन देतो, आतमध्ये प्रवेश देत नाही. परंतु रामू, आपण असं पंढरपूर निर्माण करू की तिथे समानतेचं पंढरपूर होईल, तिथे कुठलीही असमानता नसेल, सगळ्यांना समानतेचा अधिकार असेल, उच्च नीच असा भेदभाव तिथे नसेल, असं पंढरपूर आपण निर्माण करू. आणि खरंच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी पंढरपूर निर्माण केलं. परंतु ते पंढरपूर बघायला रमाई या जगामध्ये राहिला नाही. आणि अचानक 34ला बाबासाहेब राजगृहामध्ये येतात. रमाईचा आजार बळावत जातो आणि हळूहळू रमाई अंथरुणाला खिळलेली असते. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात की रामू, तू मला सोडून जाऊ शकत नाही. खूप उपचार करतात बाबासाहेब, 101 डॉक्टर, नवीन डॉक्टरांचा उपचार तिच्यावर करतात आणि डॉक्टर सल्ला देतात की आता रामूची तब्येत ही फार ढासळलेली आहे, कुठल्याही औषधोपचाराला त्या काही प्रतिसाद देत नाही. आणि अचानक 27 मे 1935चा तो काळ उगवतो आणि रमाई अंथरुणात खिळलेले असतात. त्यांचं लक्ष सगळं रमाईकडे. लक्ष्मीबाई, आनंद, लक्ष्मीबाई, मुकुंद, यशवंता रमाईच्या अंथरुणाजवळ बसलेले असतात. बाबासाहेब इकडे विलायते बाबासाहेब ऑफिसमध्ये असतात. बाबासाहेबांना निरोप जातो की रमाईची तब्येत आता फार खालावलेली आहे. आणि बाबासाहेब तसेच ऑफिसमधून आपल्या इथे येतात, घरी येतात, राजगृहाजवळ येतात आणि रमाईच्या इला बसतात की रामू, तुला काय हवं, काय नको. रमाईचं डोकं दाबतात, तिला मोसंबीचा ज्यूस देतात, काहीतरी खा. तेव्हा रमाई बोलते की मला काही नको, मला काही नको, आता फक्त मला तुम्हाला डोळे भरून पाहायचं आहे. तेव्हा बाबासाहेबांना वाटते की आता रमाईचं काही खरं नाही. रमाई तर तेव्हा बाबासाहेब म्हणतात की रामू, तू मला सोडून जाऊ शकत नाही. आणि बाबासाहेबच्या डोळ्यातून अश्रू येतात. रमाई अशी वरती हात करते आणि अचानक रमाईचा हात खाली पडतो आणि अशातच रमाईचं प्राणज्योत मावळते. तो दिवस असतो 27 मे 1935. रमाईच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते, त्यांच्या स्मृतीस मी वंदन करते. आणि इथे मी माझे 2 शब्द संपवते. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.